आज पाहणार आहोत आपण आलू पराठा कसा बनवायचा. रेसिपी आवडल्यास नक्की एक लाईक करा. नमस्कार, मी वनिता, रेसिपी विथ वनिता या चॅनेलवर तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करत आहे. रेसिपी पुढे करूया. तर मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता पराठे झाले तर मैद्याच्या पिठाचे बनवतात, तर मी गव्हाच्या पिठाचे बनवते. गव्हाच्या पिठाचे पण बरेच जण पराठे बनवतात, तर आज आपण गव्हाच्या पिठाचे पराठे बनवणार आहोत. पीठ मळून मळून घ्यायचं मस्तपैकी. आता मी इथे तेलाचा वापर केलेला आहे. मी चपातीचं पीठ मळताना तेलाचा वापर नाही करत, पण पराठ्यांसाठी मी तेलाचा वापर करते. कारण तेलाने पीठ असं मऊ झालं की आपल्याला पराठा बनवताना असं म्हणजे तो फाटत नाही, चिरत नाही किंवा त्यातली भाजी बाहेर येत नाही आणि मस्त असा पराठा तयार होतो. आता हे पीठ मळून मळून घेतलेलं आहे. आता हे पीठ मळून झालेलं आहे आपलं. आता ह्याला आपण 15 ते 20 मिनटासाठी असं झाकून ठेवून देऊ. पहिले पीठ मळून घेते, नंतर बाकीची तयारी केलेली आहे. बटाटे शिजून घेतलेले आहेत. आता त्याला मसाला बनवायचा आहे. लसूण घेतलेला आहे, मिरची, तिखटप्रमाणे कोथिंबीर, जिरं आणि बडीशेप मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे. आता हा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे तेलामध्ये. थोड्या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. मस्त फ्राय झालेलं आहे, वास पण मस्त आलेला आहे. आता हा बटाट्यांमध्ये मसाला टाकून घ्यायचा. कांदा टाकायचा बारीक चिरलेला, आमचूर पावडर, त्याचबरोबर चाट मसाला, मीठ हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि आतली पराठ्यातली भाजी तयार करायची आहे. तर मस्त स्मॅश करून घेऊ, थोडी हळद घालू, मिक्स करून घेऊ. हा मस्तपैकी भाजी आपली मिक्स झालेली आहे. आता चपातीचं पीठ मस्तपैकी झालेलं आहे. आता चपातीचं रोल घेऊन आपण त्यामध्ये ही भाजी भरून घेणार आहोत आणि असं हलक्या हाताने पराठा तयार करणार आहोत. बघा तुम्ही व्हिडिओमध्ये पराठा कुठे फुटलेला आहे का, बटाटा बाहेर आलेला आहे का. मस्त होतो गव्हाच्या पिठाचे सुद्धा पराठे. तर हे पराठे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा, छान होतात. तवा तापलेला आहे, मस्तपैकी पराठा टाका. बटरमध्ये, घीमध्ये पराठा असा मस्तपैकी तळून घ्या. बाजूनी पण मस्त असं बटर टाका आणि छान असा पराठा तुम्ही मस्त फ्राय करून घ्या. आणि पराठा बनवण्यासाठी आपल्याला गॅस फुल ठेवावा लागतो. आणि आपला पराठा रेडी झालेला आहे. दुसरा एक मी पराठा करून दाखवते, तो सुद्धा मस्त झालेला आहे. हे बघा, असं बाजूनी तेल सोडलं का आपला पराठा मस्त असा फुगल्या जातो. आणि 2 पराठे झालेले आहे, बाकीचे पराठे करून घेते. हे बघा, भाजी यातली किती छान दिसते. रेसिपी आवडल्यास नक्की एकदा ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.